समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 6 जणांचा होरपळून मृत्यू. सालोड हिरापूर येथील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश. वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर विरुळ शिवारात रविवारी भीषण अपघात होऊन 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत वर्धा तालुक्यातील सालोड हिरापूर येथील एका कुटुंबातील 3 जणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कुटुंब पुणे येथून आपल्या गावी परत येत असताना हा अपघात झालाय. अपघातात कारमधील 4 जणांचा तर मालवाहू आयशर वाहनातील चालक व क्लीनर अशा दोघांचा मृत्यू झालाय. समृद्धी महामार्गावर इथेनॉल घेऊन जाणारा टँकर एका बाजूला उलटल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. याच दरम्यान मागून आलेल्या मालवाहू आयशर वाहनाने कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहनांना भीषण आग लागल्याने अनेक जण वाहनात अडकले आणि 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग पोलीस, अग्निशमन दल तसेच बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचाव कार्य राबवून परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती आहे. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने घटनास्थळावरून हटवण्याचं काम करण्यात आलं. सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू असून उलटलेला इथेनॉल टँकर हटवण्याची प्रक्रिया ही युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत. काल रात्री कुलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावर एक इथेनॉलचा टँकर पलटी झाला होता. तो नागपूरवरून येत होता. त्यामुळे त्या बाजूची जी वाहतूक व्यवस्था आहे ते विस्कळीत झाली होती. दुसऱ्या बाजूने टप्प्याटप्प्याने दोन्ही बाजूची वाहतूक सोडणे सुरू होते. त्या दरम्यान एक कारला मागून आयशर ट्रकने धडक दिली. त्यामध्ये टोटल 6 लोकांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे. त्यामध्ये कारमध्ये 4 सवार होते आणि ट्रकचे 2 सवार हे मृत्युमुखी झाले असं माहिती आहे. सध्या ते इथेनॉलचा टँकर पलटी झाला त्याला काढण्यासाठी पाठपुरावा चालू आहे. लवकरात लवकर दोन्ही बाजूची व्यवस्था सुरळीत होईल. जे आतापर्यंत माहिती आहे ते 4 जो कारमध्ये मृतक आहे ते सालोडचे राहणार आहेत आणि जो बाकी जो ट्रकचे आहे ते इतर राज्याचे आहे असं माहिती पडते.